श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. जेव्हा ब्रह्मांड नायक ऐकतात ना, त्यावेळी सगळे ग्रह पण झुकतात. पण कसं ऐकतील ब्रह्मांड नायक? कधी ऐकतील ब्रह्मांड नायक? ऐकणार, 100% ऐकणार. पण त्याआधी तुला काही गोष्टी न ऐकण्याची गरज आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे, लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत? कोणालाच इंटरेस्ट नाही आहे रे तुझ्यामध्ये. लोक तुझ्याबद्दल बोलतायत कारण त्यांना बघायचं आहे, त्यांनी तुझ्याबद्दल काहीतरी बोलल्यानंतर तू कसा रिॲक्ट करतोस. आणि ज्यावेळी तू रिॲक्ट होतोस ना, त्यावेळी ती लोक जिंकतात आणि तू हरतोस. त्यामुळे ही पहिली गोष्ट आहे जी तुला नाही ऐकली पाहिजे. लोक बोलतायत तू फेल होणार, ऐकू नको. कारण फेल होणाऱ्यांच्या मागे ब्रह्मांड नायक असे उभे राहतात ना, की त्यानंतर स्वामी त्या व्यक्तीला जग जिंकण्याची ताकद देतात. तिसरी गोष्ट, लोक बोलतायत की जे काही करतोयस त्यामध्ये यश तर दिसत नाहीये. ऐकू नकोस. कारण ज्यावेळी काहीच वर्क करत नाही ना, त्यावेळी तू काम करतोस. आणि ज्यावेळी तू स्वतः मनापासून कामाला लागतोस ना, त्यावेळी हे ब्रह्मांड नायक, पूर्ण युनिव्हर्स तुझ्या कामाच्या मागे लावतात. महाराजांची निस्वार्थ भक्ती करताय ना, मग आजच एक काम करा. आपला विजन बोर्ड तयार करा, आपली स्वप्न त्याच्यावर चिकटवा, आपली गोल शीट बनवा. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर ते गोल शीट किंवा तो विजन बोर्ड पुन्हा पुन्हा बघा आणि त्यातली प्रत्येक गोष्ट कंप्लीट झालेली आहे असं समजून त्याचा आनंद डोळे बंद करून फील करा. आणि त्या प्रत्येक स्वप्नासाठी स्वामींना थँक्यू बोला. स्वामी ऐकतील, पूर्ण ब्रह्मांड ऐकेल आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते सुद्धा ऐकेल. आणि त्यानंतर सुरू होईल खरी जादू. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.